नमस्कार. मी तुम्हा सगळ्यांची लाडकी अभिनेत्री नित्यश्री ज्ञानलक्ष्मी. तुम्हा सगळ्यांचं नित्या नॉक्स म्हणजेच बंद कप्प्यातील मनमोकळ्या गप्पा ह्या आपल्या पॉडकास्टच्या दुसऱ्या भागामध्ये खूप खूप स्वागत. काळ्या मातीतील कणखर आवाज. केवळ मराठीच नाही तर हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेमांसुद्धा ज्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे, जे केवळ महाराष्ट्राचेच नाही तर सबंध भारताचे लाडके अभिनेते आहेत. महाराष्ट्राचे खऱ्या अर्थी ग्रीन मॅन ज्यांना असं आपण म्हणतो, ते आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते सयाजी शिंदे आज नित्या नॉक्सच्या स्टुडिओत आलेले आहेत. नमस्कार. सर्वप्रथम धन्यवाद सर, तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून इथे पोहोचलात. कसं वाटतंय, कसे आहात? मस्त मस्त. खूप म्हणजे मला खूप इच्छा होती यायची, पण वेळेअभावी आणि काहीतरी जुळूनच यायचं नाही, पण आज ते आलं. आपण 2-3 वर्षांनी भेटलोय, म्हणजे मध्ये शूटला वगैरे आपण भेटलो होतो. सर, तुम्हाला पाहिल्यावर एक राकट, शिस्तबद्ध आणि पाहता क्षणी दहशत निर्माण करणार की काय असं तुमचं एक व्यक्तिमत्व आहे. पण तुमच्या चेहऱ्याआड तुमच्यात एक मिश्किल लहान मूल दडलंय. तर त्या लहानग्या मुलाच्या लहानपणीच्या काही आठवणी असतील तर त्या मला ऐकायला आवडतील. इतक्या वर्षानंतर जेव्हा मागे वळून बघतो, असं वाटतं की आपण जो एरा बघितला तो फार रेअर होता. आमच्या गावाला 81 साली लाईट आली. 59चा माझा जन्म. दिवस फक्त त्यावेळेला माहिती होता. कंदील सुद्धा पाहुणे आले तर लावायचो. बत्ती तर लग्न समारंभात लागायची. गावात एखादीच बत्ती असायची. बत्ती गुल वगैरे म्हणायचं ते त्यावेळेला. आता बत्ती गुल म्हणजे लोकांना बत्तीच कळणार नाही. दिवाबत्ती मधली दिवाबत्ती. पण त्यावेळेला जी लोककला होत्या, मला वाटतं ते खरं एंटरटेनमेंट होतं. आणि मला आठवतं आहे लहानपणी आईची जात्यावरची गाणी ऐकली. नंदी बैल मला बघितला. वडारी ते पांड्याला टाक्या पाडणं म्हणा, किंवा घिसाडी तो कुऱ्हाडला धार लावतात, बारा बलुतं. आणि त्यांचं एकंदरीत गावाचं जो प्रेम नातं, टक्क्यावरती बसून केस कापणं, न्हावी यायचा रविवारी, इतक्या गोष्टी आहेत त्या. आणि मग नंतर लाईट आली. लाईटचं बटन हे कौतुक होतं. एसटीत बसून जाणं हे कौतुक होतं. ती झाडं पळतायत आणि असं वाटायचं ते दिवस. तर रेडिओ, नंतर टी व्ही, मोबाईल, नंतर स्मार्ट मोबाईल आणि वगैरे वगैरे. आता मोबाईलवर शूट करायला लागलो, कॅमेरे. किती तरी असा प्रवास बघितला. सगळं करू शकतो आता लहानपणी, परत जाऊ नाही शकत. तुम्ही आईच्या जात्यावरच्या ओळ म्हणालात. तुमच्या आईला आम्ही समोरासमोर भेटलोय, त्यांच्यासोबत काही क्षण आम्हाला व्यतीत करता आले. आमचं हे सौभाग्य आहे. ॲक्च्युली सर, झाडांसोबतचं तुमचं जे नातं आहे ते सगळ्यांनी जवळून पाहिलं आहे. पण तुमच्या आईसोबत सुद्धा तुमचं तितकंच घट्ट नातं होतं. तर आईसोबतच्या अशा काही आठवणी ज्या तुम्ही आजवर कुठे शेअर नाही केल्यात, त्या ऐकायला आवडतील. आई मला वाटतं आपण नगरसेवकच्या शूटिंगला बरोबर होतो आणि तू आईची खूप लाडकी झाली होतीस, तुला भेटायची. तू गावी पण गेली होतीस ना तुला आईला भेटायला? आई जेव्हा खूप तुमच्या आजारी होत्या आणि मला कळलं, मी साताऱ्यामध्ये शूट करत होते, तर मला कमलकडनं आय गेस कळलं होतं आणि मग म्हटलं की भेटायला पाहिजे. पण तेव्हा त्यांना असं आठवत नव्हतं की नेमकं त्यांची स्मृती थोडीशी कमी झाली. खूप 97 वर्षाची असताना मला ना अजून आई गेल्यासारखंच वाटत नाही. आणि मला परवा मला असं झोपेतनं उठलं तर मला आईचा आवाज असा ऐकू येतो की आई आहेच बघायला. काही माणसं जन्मता इतकी हुशार आणि ह्युमन बिईंग त्यांचं इतकं चांगलं होतं, त्यातली माझी आई होती. त्यामुळं तिच्याकडे डिग्र्या नव्हत्या, काय नव्हत्या, पण प्रचंड मोठ्या मोठ्या डिग्र्यावाल्यांना ती सहज प्रश्न विचारायची आणि बोलायची. ते भारी होतं. म्हणजे अगदी राणी मुखर्जीला ती भेटली तरी तिला तर आता राणी मुखर्जी ती हिरोईन, तिला काहीच माहिती नाही. आम्ही त्या पिक्चरशी गेलो आणि तिला लगेच असं आलं, गाई गो बोगली निगडी माझ्या बबीसारखी दिसते. नगरसेवकचं आपण शूट करत होतो आणि दुपारी आम्हाला कळलं की सयाजी सरांच्या आई आल्यात आणि आम्हाला असं वाटलं की यार आपण भेटायला पाहिजे. तर वर्षाताई वगैरे आम्ही सगळे तुमच्या घाबरत घाबरत मेकअप रूममध्ये आलो. आईंना भेटलो, नमस्कार केला आणि माझे लांब केस ना स्ट्रेटनिंग केलं होतं. तर आई म्हणाला, भयो कसे घोड्याच्या शेपटीवाने सरळच्या सरळ केस आहे ती आणि असं हात फिरवलं होतं त्यांनी माझ्या गालावर. तर आई आपलं दुसरं परकं मानायची तिची पद्धतच नव्हती. तर मी मुंबईला होतो तर एकदा ती असे आमच्या दरवाजावरनं एक तो मारवाडी माणूस म्हातारा गेला. तर तिला माहीतच नाही की तो इतके प्रकारचे भारतातले विविध भाषांमधले लोक राहतात. तिला आपलं मराठीच माहीत. तर तो म्हातारा गेला, तर बाबा जेवला का? त्याला म्हटलं काही कळलंच नाही, त्याला मराठीच येत नव्हतं ना, तो निघून गेला. आई म्हणजे बहिर आहे का काय रे? मी विचारते तर तसंच पुढे गेलं. तर इतकी साधेपणा होता. किंवा ट्रेनमध्ये भीक मागणारे लोक आले तर मला म्हणते दे पैसे. तर मी म्हटलं का सगळे हे नेहमीचे आहेत. जाईना ती इथं कमरेला अडकवायची ती बटवा टाईप होतं, त्यातनं आपले पैसे काढले आणि त्याला ती 1 रुपयाची नोट तेव्हा असायची, तर तेव्हा दिली. अतिशय इनोसंट म्हणता येईल. की माझ्या इथल्या बिल्डिंगमध्ये जेव्हा आली होती पहिल्यांदा, तेव्हा ती म्हटली होती, ओ भया भया ह्या इमारतीत राहतो होय तू? एक दिवशी इमान दिल ठोसला म्हणजे कळलं तुला. तर ती म्हणते उगाच आपलं टोपी पाडायची एवढी वर बघायचं, असली कसली राहता.
तिला वाटायचं काय, ही आरे कॉलनीची जागा म्हणजे मोकळीच पडली, इथंच एखादं झोपडं बांधलं असतं तर काय झालं असतं. म्हणजे इतकं तिचं. आणि तुम्हाला कामाचे एवढे पैसे कसे मिळतात काय, म्हणजे त्याच्याबद्दल पण त्यांना एक अप्रूप होतं. बरोबर. तिला असं वाटायचं की कशाला एवढे पैसे. ती ना एकदा मी असं बाहेर चाललो होतो आणि ड्रायव्हर उशीर आला आणि आम्ही ब्रेकफास्ट वगैरे केला आणि ड्रायव्हर लेट आला. काय तुला कळत नाही वगैरे, आई म्हणली थांब थांब थांब, असं करत काहीतरी गेली आतमध्ये. आम्ही लगेच बसलो आणि निघालो. बघतोय तर आई आपली मोसंबी सोलते, एक एक त्याला देते. एकदा दिलं, दोनदा दिलं. आईला म्हणलं ड्रायव्हरला ते मला पण दे एखादा. अरे तू खाल्लंस की, तो तसाच आला होता. तेवढ्यातल्या तेवढ्यात मी त्याला खायला घेतलं. म्हणजे चालूमध्ये त्याला ते चारत होते. तर असं वाटायचं नाही की ड्रायव्हर म्हणजे कोणी कमी. त्यामुळे माझ्या आयुष्यात मला असं कोणी कमी, जादा, लहान, मोठा मानायचं आहे. नीट श्वास घेतो ना सकाळी उठल्यावरती, तो मोठा माणूस. आणि श्वास कशामुळे घेतो, तर झाडामुळे घेतो. त्यामुळे आपल्याला आयुष्यात फार क्लिअर गोष्टी आहेत. माणसाचं प्रगतीचं लक्षण म्हणजे तो खेड्यातून शहराकडे वळतो. तो छोटंसं घर घेतो, मग त्या घराचा 1 BHK होतो, 1 BHKचा 2 BHK होतो. मग त्याला असं वाटतं बापरे आता मी सेट झालं. पण तुमच्या बाबतीत त्याच्या उलट झालं. म्हणजे जसं जसं यशाचं वलय तुमच्या सभोवताली वाढत गेलं, तशी तुमची पावलं म्हणजे तुम्ही शहराकडे पाठ फिरवून तुम्ही खेड्याकडे वळलात. हे असं कसं झालं? ॲक्च्युली ना खूप माझं बालपण आहे ना, इतकं खेड्यात गेलं, इतकं खेड्यात. मी म्हणजे 8वीला चप्पल घातली. इतकं तर मी डोंगरदऱ्या, रानं, गुरं, पाणी असं पोहणं, पंचमहाभूताशी एकरूप होतो. आणि अचानक मी बहिणीकडे शाळेला गेलो आणि पाहुणा म्हणून, आणि काहीच करायचं नाही. तर मी आजारीच पडलो. नंतर हो नाही करत 10वी झालो, मग नोकरी लागली, मग कॉलेज केलं, मग चौकीदार झालो, वॉचमनचं काम केलं 3 वर्ष. मग मी क्लार्क झालो, मग मुंबईला आलो. आणि या धबाडक्यात लाईफ पुढं जायचं करण्यात तो निसर्गच सगळा गेला. म्हणून मी ते तुंबारा नावाचं नाटक लिहिलं नाही, ते अचानक पहाटे उठलो आणि लिहिलं. ते सगळं ते पंचमहाभूताबद्दलच आहे. आणि पंचमहाभूताशी मी बोलतोय, तर मला एकदा रात्री कधीतरी 3 वाजता अशी काहीतरी तंद्री लागली आणि एका दणक्यात 37 पेजेस लिहिलं. तर मला असं वाटतं की हे सगळं मिस झालं. तर मग नंतर परत आपण आयुष्यात पैसा पाहिजे, प्रसिद्धी पाहिजे, पण खरं तर आयुष्यात शांती पाहिजे. तर हे तुंबारामध्ये ते आहे. तर माझा शोध तोच राहिला. मनुष्य जातीचा शोध तोच आहे. तर असं युनिव्हर्सल सत्य त्या नाटकात आलं आहे. त्यामुळं मला आता परत माझे लहानपणीचे मित्र, लहानपणीचं डोंगर, तिकडचं पाणी, गुरं, म्हशी हे बघितलं की असं वाटतं की हे जगणं आहे, हे जगणं आहे. ह्या मधल्या काळात आहे ना, ह्या दुनियेनं मला खेचून इकडे आणलं होतं. असं वाटतं की ती आपली खरी दुनिया. खरं समाधान मिळालंय तुम्हाला नव्याने. शहरातील तुळशी वृंदावनाची जागा मनी प्लांटने घेतली असं वाटतं का तुम्हाला? आता कसं आहे की हे मनी प्लांट वगैरे हे डोक्यात गोळ्या मारलेल्या आहेत. विशेष म्हणजे आता मी जेव्हा झाडाचं काम बघतो तेव्हा की एक गैरसमज निर्माण करायचा की मनी प्लांट घरात लावलं की तुम्हाला पैसे मिळतात. तर ते मनी प्लांट नाव खरी तर ती कुठली तरी वेलच आहे. पण मध्यमवर्गीयांच्या किंवा फ्लॅट संस्कृतीच्या डोक्यात, म्हणजे चायनावरनं हा बिझनेस जास्त होतो, परदेशावर पुणे हे सगळ्यात जास्त मोठं हब आहे. आणि त्यांच्या डोक्यात गोळ्या मारल्यात. म्हणजे इनडायरेक्टली वैचारिक गोळ्या मारल्यात. आणि त्याच्यामुळे आता माझी बायको असेल किंवा आपल्या 25-25 कुंड्या आणतात. पण त्या कुंड्यामध्ये काय असतात, तर ते सगळे ऑर्नामेंटल आणतात. आणि त्यात काय सांगतात, हे 24 तास ऑक्सिजन देतात. आता काही डोक्यात ठेवायचं, ह्यांनी मला पैसे वाढतात आहे. पण हे गैरसमज केले आणि त्याच्यामुळं ह्या बिझनेसला खूप वाव झाला. पण खरं सांगू का, एज्युकेशनमुळे लोक जास्त बिघडली. पण त्याच्या आधी आपल्या पुराण काळात जे काय वड, पिंपळ, रुद्राक्ष, बेल ही जी झाडांच्या देवाच्या प्रतिमा त्याच्याशी जोडल्या होत्या, ह्या खऱ्या आयुर्वेदिक होत्या. आपल्या देवराया होत्या. ह्यात खरं ज्या झाडांचा उपयोग होता ती झाडं एकत्र होती. तर ते डोक्यातनं विसरलं आणि आता हे नवीन ऑर्नामेंटलचं हे केलं. आणि त्यामुळं ते तुळशीची जागा तुळशीचीच असली पाहिजे. हे मनी प्लांट एज्युकेशननं बिघडवलेली गोष्ट आहे. तर आपण तुळशी वृंदावनालाच महत्त्व दिलं पाहिजे. आणि तुळशी ही स्किनपासून ते चहापासून ते आपलं आंतरिक आणि बाहेर आरोग्य सुधारणारी गोष्ट आहे तुळशी. मनी प्लांटचा काय फायदाच नाही. खाऊचं पान लावायचं ना त्याच्यात, ते मनी प्लांटसारखं दिसतं ना. आणि मनी प्लांट चोरून लावलं की जास्त पैसे येतात असंही काही जण म्हणतात. हा, म्हणजे तेच अंधश्रद्धा आहेत ते हे आहेत आणि सुशिक्षित अंधश्रद्धा आहेत ह्या. मला आठवते तुम्ही घरी आला होतात संगमनेरला आणि आजीची बाग होती घरासमोर. तर आम्ही असं खूप सयाजी सर आलेत आता बागेमध्ये भेट देणार आहेत आणि तुम्ही ती सगळी झाडं बघून ना चिडलात. तुम्ही म्हणालात की हे काय लावली आहेत, तुम्ही देशी झाडं लावा. आणि तुम्ही येताना 4-5 झाडं घेऊन आला होतात राहुरीवर. आवळा होता, हळदी कुंकवाची वेल होती, पारिजातक होतं, सगळी देशी झाडं होती. मी लावलं मला वाटतं लावले आणि ती वाढली आहेत, छान वाढली.
बीडमध्ये आपण गेलो होतो सर, तिथे 25,000 झाडांचा पहिला वाढदिवस आपण पहिला साजरा केला वाढदिवस, होता हो, आणि हो, तो हो. क्षण माझ्यासाठी खूप अविस्मरणीय आहे. कारण असा कुठलाच दिवस माझ्या आयुष्यात मी कधी अनुभवला नव्हता. एकतर झाडांचा वाढदिवस, तोही 25,000 झाडांचा वाढदिवस. तर सह्याद्री देवराई कशी आहे आता आपली? सह्याद्री देवराई ही आईसाठीच सुरू झाली. म्हणजे माझ्या आयुष्यातनं आई जाणार आणि आईला मी काही किती पैसे असून वाचवू शकत नाही आपण. हे आई मला सारखे सांगायचे, "हे बघा, मी मेले की मला रात्रीचं नेऊ नका." तर आईला म्हणायचं, "अगं रात्रीचं नेऊ नका म्हणजे काय? तुला काय कळणार आहे रात्रीचं नेलं का दिवसा नेलं?" "नाही, नाही, मला रात्रीचं भ्या वाटतं." "अरे पण म्हटलं तुला मेल्यावर कसं कळणार तुला रात्रीचं भ्या वाटतं?" एकदा तर मला आठवतंय आई म्हटली, मी गेलो नाही ना की तिला खूप त्रास व्हायचा आणि ती खूप ओरडायची. मग मी कधीतरी महिना 2 महिने तर जायचो. एकदा गेलो तर ती म्हणते, "मला कोणी बघत नाही, माझं ध्यान नाही, काय नाही, मला मारून टाका. मला द्या गोळ्या काहीतरी आणि मारा." तर मी म्हटलं की "ठीक आहे." दिल्या, "जा रे बाबा, 10 झोपेच्या गोळ्या आण, सगळ्यांना बोलवून घ्या. आजच आपण दुधात टाकून आईला आजच्याच मारून टाकू म्हणजे सगळेजण आपण 13 दिवस करूया म्हणजे काही चिंता नाही." तर नीलाला म्हटलं, "हे घे पैसे, जा." निघालं तर नीलाला आई म्हणते, "ए नील्या, अरे माझा बोर्नव्हिटाचा डबा संपला, तो पण घेऊन ये येताना." बॉर्नव्हिटा. तर तिला बोल म्हणजे तिच्याशी मी गेलो की पहिल्या 5-10 मिनिटं सगळा रडारडी किंवा असं चिडणं माझ्यावर मी कसा कळत नाही. पण नंतर ती बरं व्हायची. तर ती जाणार तर मी आयुष्यात म्हणायचो, "आई तू गेल्यानंतर ना मला आयुष्यात जगण्यात काही मजा नाही वाटत. यार तू पाहिजेस. तर तुला जिवंत कसं ठेवू?" तर मग आई मुंबईला येताना बटव्यातनं ना हे बिया आण, त्या बिया आण, हे रोप आण, कढीपत्त्याचं आण, ती वेल आण. ती तिला खूप सवय आहे. म्हणजे आम्ही गोव्याला शूटिंगला गेलो होतो तिथून तिनं आंबे आणले होते आणि ते कोया जपून ठेवले होते आणि ते आंबे लावलेले आज पण आमच्या घरात आहेत. तर म्हणलं, "आई असं करतो, मी ना तुझ्या वजना एवढ्या बियाच लावतो महाराष्ट्रात. मग त्या सावलीत, फळात, फुलात, सुगंधात तू असशील, एकदम बरं वाटतंय." यातून ते सुरू झालं होतं आणि मग त्यातून मग देवराई करायचं ठरलं आणि मग देवराई आणि आज ती देवराई इतकी वाढत गेली की 40 ठिकाणी. सो आई आपल्या आजूबाजूला आहे त्या रूपात. हां. अ, संबंध महाराष्ट्र तुम्ही वृक्षारोपण करता. तुमच्या टीमसोबत तुम्ही बरंच मोठं काम करता. चांगल्या गोष्टी घडताना अडथळे सुद्धा येतात. तर असं कधी घडलंय का? असा एखादा किस्सा घडलाय आणि अरे बापरे! आता हे सुद्धा मला फेस करावं लागणार होतं कधीतरी. तो असा गमतीशीर किस्सा कुठला आहे का? महाराष्ट्रात जे सायंटिस्ट आहेत, ज्यांनी झाडावर खूप काम केलं, त्यांना घेऊन आपण बरोबर काम करतोय. ते सांगतात, "आम्ही गेलो तर गावात 10 लोकं जमत नाहीत. तुम्ही गेले की 1000 लोकं येतात." एका गावात काम सुरू केलं, इतक्या उत्साहानं काम सुरू झालं वगैरे, वगैरे आणि तिथल्या आमदाराला वाटलं काय की ह्यांचं काही निवडणुकीला उभं राहायचा विचार आहे का वगैरे. तर त्यांनी काहीतरी सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की "तो गावचा सरपंच वगैरे अचानक यानं बंद केलं." तर मी विचारलं, "काय झालं?" तर म्हटले, "नाही, नाही, ते राजकारणातले लोक आहेत, त्यांना असं राजकारण दिसतंय." अरे बापरे! म्हटलं जाऊ दे. तर मग तितकं वाईट वाटतं, की अरे, मग अचानक त्यांनी काय केलं, की आम्ही अशी हैदराबादवरून मागवलेली 10-10 फुटाची झाडं अशी रस्त्याच्या कडेनं म्हणजे एक पांढऱ्या कलरची फुलं, एक लाल कलरची फुलं, एक पिवळ्या कलरची फुलं आणि मुलांना आपल्या गावी जाताना प्राउड फील झालं पाहिजे, की हे माझं गाव माझं गाव आहे. असा कलरफुल बघितलं झाडाचा काय जिवंतपणा असतो ना, तर ते दाखवतो. तर एका रात्री ती झाडच तोडली 100-200. बापरे! तर तेव्हा मीडियानं खूप मनावर घेतलं होतं. तर मला ते टोल नाक्यावर वगैरे सांगायचं, "सर मला सांगा त्या माणसाच्या कानफडीत मारायची, मला तुम्हाला त्रास दिलाच." म्हटलं, "असू द्या, आपण झाडाचे गुण गाऊ, झाडाचे गुण घेऊ. झाड एक फांदी तोडलं तरी दुसऱ्या फांदीची फळं खा म्हणतं ना." आपण त्याला समजावून सांगू. मग ती परत समजावून सांगितलं, परत ती झाडं लावली. असे कॉमेडी प्रसंग येतात. एका गावात आम्ही एक माणूस ठेवला पाणी देण्यासाठी. त्या गावातले लोकं पाणीच द्यायचे नाही झाडाला. मग ₹15,000 भाड्याने एक माणूस ठेवला. 2-3 वर्ष काम करत होतं. त्यांना काय वाटलं, की ह्यांना बहुतेक अमेरिका कुठनं तरी भरपूर पैसे मिळतात म्हणून हे एवढं काम करतायत. आणि त्यांनी त्या माणसाला सांगितलं, "हे परत आलास तर तगडं तोडीन तुझं." तर असा विचार येतो, म्हणजे लोकांना चांगलं केलं तरी वाटतं, की हे चांगलं नसावंच. चांगल्यावरची श्रद्धा उडाल्यासारखं झालं लोकांचं. पण तुम्ही ते इतकं छान पद्धतीने टॅकल केलं आणि इथवर तुमचा प्रवास सुरू आहे. शांतपणे घेतलं, की मग तुम्ही झाडांना खऱ्या अर्थी वाहून घेतलंय. म्हणजे झाडांसाठी तुम्ही स्वतःला खऱ्या अर्थी वाहून घेतलंय. ग्रामीण भागामध्ये आरोग्य, शिक्षण आणि पाणी या समस्यांवर देखील आवाज उठवावा असं तुम्हाला कधी वाटलं का? नाही, आता कसं माहिती आहे ना, हे महान कार्य, समाजकार्य आणि आवाज उठवायचा आणि गरिबी वगैरे असल्या ह्या थोतांड गोष्टी वाटतात मला. आपल्याला दिसतं तो प्रश्न सोडवायचा, आपण समोर आहे तसं वागायचं. त्यातल्या त्यात मला असं मानवजातीचं करण्यापेक्षा मानवजातीच्या उपयोगाचं काय असेल तर जे झाड आहे, ते इनडायरेक्टली मानवजातीसाठीच काम करतो. त्यामुळे झाडं लावणं म्हणजे पावसाची सोय करणं, ऑक्सिजनची सोय करणं, मातीला धरून ठेवणं, पाण्याला धरून ठेवणं, फळं-फुलं येणं, पशुपक्ष्यांना सांभाळणं, मग ते फुलपाखरापासून मधमाशीपासून सगळ्यांना उपयोग होतो ते झाडाचा.
तर मग म्हटलं की हे झाडाचं काम करूया, म्हणजे ज्याच्यात काही राजकारण नाही, ज्याच्यात कुठला आव नाही, काही दाखवायचं नाही आपल्याला. आणि झाडांना काय गं, पहिली 2-3 वर्ष, नंतर त्यांचं ते स्ट्रॉंग असतं. झाडांना तुम्ही जीवापाड जपलंय. अशी कोणती व्यक्ती तुमच्या आयुष्यात जिला तुम्ही जीवापाड जपलंय किंवा जपताय? आईचं माहिती आहे मला. आई व्यतिरिक्त? ॲक्च्युली जीवापाड जपायला आधी स्वतःचा जीव जपायला लागतो. त्यामुळं आपण आधी स्वतःला नीट जपलं पाहिजे, स्वतःची काळजी घेतली पाहिजे. मग आपण आजूबाजूची आपली बहीण, भाऊ, नातेवाईक, मुलं, त्यांचे नातेवाईक, मग आपली गाव, मग तालुका, मग जिल्हा, मग असं पद्धतीने आपण विचार करत असतो. पण मला त्यांची आपण काळजी घेण्यापेक्षा माझ्या डोळ्यासमोरचा निसर्ग, माझ्या लहानपणीचा निसर्ग, 3-4 किलोमीटर झाड दिसत नाही, जो मी असं घराच्या पाठीमागे गेलं की झाडं असायची, ती कुठे गेली? ती गवतं कुठे गेली? ती गुरं कुठे गेली? आज गावामध्ये 200 बैल होते, तिथं आता 4 बैल राहिले. म्हणजे उकिरडासुद्धा गावचा किती सुंदर होता. त्या उकिरड्याचं खत टाकून कशी शेती भरभरून यायची. त्या शेतीत ज्या वडिलांनी माझ्या 20 आणि 40 पोती कमावले, तिथं आता 2 आणि 4 पोती येत नाहीत. आणि मातीचा कस घालवला आहे. तर आपण खूप सुधारलो, म्हणजे खूप मागे गेलो, खूप आपण चुकलोय. तर आता हे दुसऱ्याला शिकवण्यापेक्षा आपण परत झाडं वाढवूया. मी आता बैलाचं गाणं केलं आहे. म्हणजे यूट्यूब चॅनलवरती बघितलं तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुला गाई, गुरं, पाणी, नदी, हे लहान मुलं, बिया, ह्या असल्याच गोष्टी सगळ्या दिसतील. कारण आता मी दुसऱ्याला शिकवत बसणार नाही. मला जे पटतंय, मला जे वाटतंय ते करत असतो. तर आत्ता 27ला सकाळी यूट्यूब चॅनलला माझे गाणे येते. ती गाणं काय येते, तर माझ्या मित्राच्या 10-12 गायी आहेत आणि त्या गायीला खोंड झाला आणि एका आठवड्यात 2 खोंड झाले. तर त्याच्यावरनं मी बैलाचं एक गाणंच लिहिलं. आला जन्माला राजा सृष्टीला, शिळं वाजते राणी घुमते. आणि तो बैल आणि माझा शिवजा म्हणून माझा लहानपणीचा मित्र, तर त्याचं राजा रायबा नाव ठेवलं आणि साईजा शोभा. तर हे दोघं पुढच्या जन्मात बैलाच्या रूपात जन्माला येऊ देत, वा. असा एक थॉट घेतला आणि ते गाणं केलं आणि ते आता गाणं येतंय. म्हणजे त्या गाईला बैल व्हावा, बैलाची परत त्याचा पुढचा जन्म वाढावा, हे प्रत्येक जीवसृष्टीला वाटत असतं ना. आणि आपल्या डोळ्या देखत गावातली बैलच नष्ट व्हायला लागली. तर मी म्हटलं की माणूस म्हणून मला पुढचा जन्म बैलाचा मिळू दे, अशा पद्धतीचं गाणं लिहिलंय. तर ते येते. तोच होता माझा पुढचा प्रश्न, की सध्या इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर सैजा आणि शिवजा यांची जी मैत्री आहे ती खूप ट्रेंडिंगला आहे. आणि त्यांना असं पाहिलं ना, म्हणजे तुमचे व्हिडिओ ते पाहिले की मला कृष्ण आणि सुदामाची मैत्री आठवते. So खूप छान वाटतं. तर ही मैत्रीची सुरुवात किंवा त्या मैत्रीचे काही किस्से किंवा ही मैत्री कधीपासून आहे तुमची? पहिलीपासून आम्ही 7वीपर्यंत बरोबर होतो. आणि परत मी बाहेर गेलो, मी परत 40 मध्ये मध्ये भेटायचो, पण असं नाही. पण शिवजानं मला पोहायला शिकवलं, शिवजाने मला ते दंड बैठका शिकवल्या, कुस्ती शिकवली. शाळेतून 7वीतच आम्ही बाजूला पडलो. पण नंतर आता मला कळलं की तो 2-4 वर्ष माझ्यापेक्षा मोठा होता, म्हणून ते त्याला आधी येत होतं मला कसं येत नव्हतं. आणि ते आत्ता कळलं. आणि तो इतका सहज आहे, निर्बळ आहे. आणि आमच्या गावी चाललो होतो आणि त्याचे किस्से मी सांगायचो. तर ते एका मित्रानं सहज म्हणून सुरुवात केली. आमचा अनिल धायगुडे नावाचा मित्र आहे, तो बीडचा आहे. तुला माहीत असेल की फोटोग्राफर तो अनिल धायगुडे त्यावेळेला. तर त्याने ते सहज शूट केलं आणि तो एपिसोड टाकला आणि तो इतका लोकांना आवडला. तर मी भेटला की कोणाला तरी कॅमेरा ऑन करायला होतो. मी काही ठरवत नाही, काही प्लॅन करत नाही, काही नाही. भाजी आणायला गेलो, चला एपिसोड करूया. केस कापायला गेलो, चला एपिसोड करूया. शिवजा भेटलं की करायचं. कारण त्याला नटासारखं जर सांगितलं हे वाक्य असं म्हण, तो जन्मात म्हणणार नाही. त्याला असं वाटतं काय तू कॅमेरा मानत नाही, ते काय, तू फक्त माझ्याशी बोलतो, दुसऱ्या माणसाशी बोलायचं काय असं म्हणलं की त्याला ते काय कळत नाही. आणि इतकं सुंदर, इतकं नॅचरल. मी सुद्धा ॲक्टिंग एवढी नॅचरल करतो, एवढं तो नॅचरल करतो. आणि आमचं बोलणं म्हणजे काय म्हणतात त्याला, की लपवायची काही गरज नाही, खोटेपणाच नाही तर लपवणार काय. रॉ आहे सगळा. हां, आता पुढचे एपिसोड तर येणार आहेत ना, ते मी तुला आता डिक्लेअर करत नाही, पण एक एपिसोड असं येईल ना. कारण लकीली त्या गोष्टी जमतात. आणि त्याचा मध्ये मध्ये फोन येतो, कुठे आहे आता, त्याला पण वाटतं की अरे, तो म्हणतो मला आता खूप महत्त्व मिळायला लागलं आहे. फेस व्हॅल्यू मिळाली, फेस व्हॅल्यू. आता मी त्याला मुंबईत आणलं होतं, तर गेटवे ऑफ इंडियाला मला ओळखलं आधी, अरे हे बघा यांचे एपिसोड येतात. तुम्ही शिक्षक दिनाच्या दिवशी त्यांच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ सुद्धा बनवला होता. गुरुचा माझी अंडी माहिती आहेत मला, कोंबडीची अंडी, पण तुम्ही त्यांना गोड अंडी खायला घातले होते. काय किस्सा होता तो? तो रसगुल्ला होता ना. रसगुल्ला.
रसगुल्ला होता तर तो काय रे हे, अरे हे काय आहे? म्हणलं अंडी आहेत का? म्हणलं का बिलबिलीत दिसतायत. म्हणलं खाऊन बघ. अरे नाही हे काहीतरी दिसतंय. इतकं म्हणजे कोणतरी म्हणाल काय ह्याला अंडी. सर अभिनयाकडे वळते मी. विजय तेंडुलकरांच्या लेखणीतून जन्माला आलेलं आणि जे वादाच्या भोरात अडकलेलं सखाराम बाइंडरसारखं सशक्त नाटक, जे काशीनाथ घाणेकरांनी डॉक्टर श्रीराम लागूंनी ती भूमिका नाकारली होती म्हणजे ऐकण्याप्रमाणे, निळू फुलेंनी ते काम साकारलं आणि त्याच्यानंतर ती भूमिका तुमच्याकडे आली. तर तो प्रवास कसा होता? ॲक्च्युली निळू फुलेंनी जेव्हा भूमिका केली होती ना तेव्हा मी नाटकात नव्हतो. हं. पण जेव्हा कमलाकर सारंग आणि आम्ही एक नाटक करत होतो आमच्या घरात, त्यावेळेला कसं काय कमलाकर सरांना ते वाटलं की सयाजी बाइंडर करायचं का, सखाराम बाइंडर. म्हटलं बाप रे, म्हणजे पुरुष परत मला करावं, बाइंडर करावं अशा ऑफर यायच्या ना. तर मी म्हणायचो की दुसरं कोणीतरी फेमस केलेल्या नाटकात जर आपण हात घातला तर त्यांचं इम्प्रेशन असतं ना, त्यामुळे तसं नाही. पण योगायोगाने निळूभाऊन आम्ही एका कोल्हापूरला शूटिंगला होतं, तर भाऊंना मी विचारलं की मला सखाराम बाइंडरची ऑफर झाली, पण का असं करणार तुम्ही, एवढं म्हटलं गाजवून ठेवलं, आता आम्ही तुमच्याच लोकांना चांगलं वाटणार. तर ते म्हटले सयाजी त्या रोलसाठी नटाला एक बाज असावा लागतो आणि तो बाज तुला आहे, त्यामुळे तुझ्या बाजात केलं तर लोकांना आवडेल, तू कर ते. आम्ही करायचं ठरलं. तेव्हा प्रिया तेंडुलकर होती काम करायला. प्रिया तेंडुलकर, लालन सारंग, सोनाली कुलकर्णी सोनाली कुलकर्णी. ही जेव्हा आम्ही सीडी केली ना ते जेव्हा तुम्ही त्याच्यात शूट काम. केलं होतं हां, त्याच्यासाठी. पण त्याच्या आधी आम्ही 50-55 प्रयोग केले होते. सखाराम बाइंडरमध्ये मिलिंद शिंदे, मी, चिन्मय सुमित, संदेश कुलकर्णी डिरेक्ट केलं, सोनाली. आम्ही खूप तालमी वगैरे केल्या त्याच्या आणि ते नाटक केलं आणि त्यामुळे ते आज बघायला मिळते लोकांना. पण फार सिन्सिअरली आम्ही तालमी केल्या. तुम्ही महाराष्ट्रभर त्याचे प्रयोग केले होते. ते आधीचे केले होते, आम्ही ह्याचे प्रयोग नव्हते केले. अच्छा. चिन्मय सुमित, सोनाली वगैरे आम्ही प्रयोग, आम्ही फक्त शूटिंग केलं. प्रयोग करा असं सांगितलं होतं आम्हाला, पण ते काही शक्य नव्हतं. पण एक अशी काहीतरी संधी मिळाली ती करायला. मागे वळून बघतो तेव्हा असं वाटतं की किती छान झालं. पण जर सखाराम बाइंडर हे नाटक पाहिलं नसेल तर सरांचा जो अभिनय आहे त्याच्यासाठी प्लीज आवर्जून बघा, कारण ते नाटक पाहिल्यानंतर तुमच्यातला जो खरेपणा आहे किंवा जे लाईव्ह आहे ना, म्हणजे अभिनेता कसा असला पाहिजे ते त्या नाटकाने आम्हाला दाखवलं. सखाराम बाइंडरच्या आयुष्यात खूप स्त्रिया आल्या, तशा तुमच्याही आयुष्यात बऱ्याच स्त्रिया, म्हणजे आई असेल, बहीण असेल, तुमच्या पत्नी, मैत्रिणी असतील, तर त्या सगळ्या स्त्रियांमध्ये तुम्हाला भावलेल्या स्त्रीबद्दल काय सांगाल? पहिली आपली आई असते ना, आणि तिची धडकन म्हणजे आपण धडकन असतो ना, तर त्यानंतर आपली बहीण येते, मग मावशी येते आणि मावशी आईसारखीच वाटायला लागते. आणि आमच्या म्हणजे माझ्या काळात तर लहानपणी म्हणजे नाती ही सगळी इतकी नाती असायची. मामी, आत्या, काकी, वंस, वंजी, किती किती नाव होती, ती सगळी आता नावच मुलांना माहिती नाहीत. ते आणि मग लग्न होतं. मग विविध क्षेत्रातल्या स्त्रिया तुमच्या आयुष्यात येत असतात. तर ह्या सगळ्या सकट आपण पुढे जगत असतो. ते अनुभव असतात आपल्या पाठीशी आणि मनुष्य हा आतून बाहेरून, पुरुष असो स्त्री असो, मनुष्य मनुष्यच आहे. तो दर 10-12 वर्षांनी बदलत असतो. सगळ्या नात्यांमध्ये फरक पडत असतात. असं सगळं लाईफ चाललेलं असतं. सखाराम बाइंडरप्रमाणे झुलवा हे नाटकसुद्धा स्त्रीला उपभोग्य वस्तू लेखणारं पुरुषप्रधान नाटक आहे. तर आधुनिक काळात स्त्रीकडे भोगवादी दृष्टिकोनातून पाहिलं जातं, म्हणजे माध्यमं वेगळी असतील किंवा साधनं वेगळी असतील, तर त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? आता हे कसं आहे की डिपेंड करतं, पण पुरुषप्रधान संस्कृती ही मारक आहेच आपल्याला. स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन मुळात अंतःकरणातून बदलायला पाहिजे, तो तसा बदलला गेला नाही. आता तर फारच अवस्था वाईट झाली. स्त्रियांची संख्या कमी होते. म्हणजे पुरुष हा वंशाचा दिवा आणि मुलगी म्हणजे कमी. तर आपल्याच आईनं आपल्याच मुलीला आपण कमी आहोत हे शिकवणं, इथंच खरी मेख आहे. मला तर बेसिक असं वाटतं की कोणाच्या मनाविरुद्ध कोणी पण वागणं, इथंच खरा रेप सुरू होतो, इथंच खरी जबरदस्ती सुरू होते. विविध घटना बघितल्या, ऐकल्या की किती क्रूर माणूस स्त्रीबद्दल वागू शकतो आणि अशा घटना घडताना बघतो. तेव्हा म्हणजे अजून तरी उत्तर सापडत नाहीत की हा दृष्टिकोन का आहे, कसा आहे. मुलींना फसवलं जातं, वाईट वागलं जातं त्यांच्याशी आणि सो कॉल्ड सोफिस्टिकेटेड माणसं पण स्त्रीकडे कशी बघतात. कायदे पण तसे असणं. कशी उत्तरं मिळणार आहेत मला अजून कळत नाही. पण आत्ता मला असं वाटतं की प्रमाण खूप कमी व्हायला पाहिजे, होतं आहे. आणि कायदे कठोर असले पाहिजेत. कायद्यात तर खूप बदल चांगले झालेतच आहेत. झाले त्यामुळे तरी जरा बंधन आहे. पण
सुशिक्षित डॉक्टर लोक जेव्हा पैशासाठी पोटातच मुलीला मारतात आणि त्याचे ऑपरेशन करतात आणि ह्याच्या घटना ऐकतो, तेव्हा असं वाटतं की काय आता ह्या डॉक्टरनं काय म्हणायचं, मग कशासाठी तो डॉक्टर झाला. जरा हे प्रश्न म्हणजे विचाराच्या पलीकडचे आहेत ॲक्च्युली. चित्रपटातून खलनायकाची भूमिका साकारताना त्या खलनायकाने तुमच्यातील नायक घडवला का? नायक खलनायक हे आपलं एक काय म्हणण्याच्या गोष्टी असतात, पण ते काय जे त्या गोष्टीची जी गरज असते त्या गरजेप्रमाणे आपण ती गोष्ट चांगली उठून होण्यासाठी म्हणून एक कॉन्ट्रीब्युशन असतं, एवढंच त्यातला भाग आहे. दाक्षिणात्य सिनेमा कधीतरी बॉलिवूडला टेक ओव्हर करेल याची तुम्हाला आधीच चाहूल होती म्हणून तुम्ही तिथे गेलात, की काही संधी मिळाली, काही आकर्षण किंवा काही वेगळे पण दिसलं? हा नाही, योगायोगानं गेलं सगळं. मी योगायोगानं मुंबईला आलो, योगायोगानं मी नाटकात आलो, चित्रपटात आलो, सिरियलमध्ये आलो, साऊथला गेलो. तुम्ही शूलच्या वेळी काम करत असताना तुम्हाला कॉल आला होता? कॉल आला होता आणि मी त्यांना भेटलो आणि मग तो चित्रपट 100 दिवस चालला आणि वाढत गेलं काम. असं काही ठरवून केलं नाही. कसं होतं की ठरवल्याशिवाय काय होत नाही, ठरवून काय होत नाही. या दोन्हीच्या मध्ये कसं तरी घडून जातं. दाक्षिणात्य सिनेमा, मराठी सिनेमा आणि हिंदी सिनेमा ह्या तीनही सिनेमांना सयाजी शिंदे स्वतःच्या लेन्समधून कसं पाहतात? सगळीकडे ABCD EFG जे काही झेडपर्यंत A to Z सगळीकडे आहे. पण काही ठोकताळ्यासारखं बघितलं जातं की साऊथ सिनेमा म्हणजे लावड सिनेमा, हा सिनेमा म्हणजे असा चांगला, हा सिनेमा म्हणजे असा, ते म्हणजे वक्तशीरपणा आणि हे म्हणजे बेशिस्त. हे सगळे ठोकताळे आहेत. त्याच्यात काय नाही, सगळीकडे सगळं सारखंच आहे. व्यवसाय आहे, जिथं व्यवसाय चांगला होतो ते सगळं चांगलं असतं. 100 सिनेमा प्रत्येक राज्यात बनतात, प्रत्येक भाषेचे बनतात. 100 ते 125 त्यातले 10, 20, 25 चालतात. त्याच्याबद्दल बोललं जातं, पण 60-70 पडतात. त्याच्यात नुकसान होतं, त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. तुमच्या आयुष्यातील अशी कोणती वादळी कलाकृती आहे ज्यातून तुम्ही पॉझिटिव्हली नाही पण निगेटिव्हली जास्त पॉप्युलर झालात? नाही, आता शूल असेल किंवा त्या रात्री पाऊस असेल, असे काही चित्रपट आहेत. खरं ते निगेटिव्ह आहेत, पण लोकांनी म्हणजे उचलून घेतलं तुम्हाला? म्हणजे त्या रात्री पाऊस होतो म्हणजे मी बाईला खूप त्रास देतो आणि कुंकू झालं वैरीमध्ये बाईला त्रास देतो आणि बायका जास्त तो सिनेमा बघतात. तर असं नाही की सिनेमात घडतं ते खरं म्हणतात वगैरे, ते कलाकृती असते, ती आवडते. पण बायकांवरती खूप अत्याचार झालेला आहे तुमच्या त्या पात्रातनं, तर असं कधी समोर येऊन बायकांनी असं काही खंत वगैरे शेअर केली आहे का? की बायकांनी म्हणजे मुळात माझ्या आईनं जास्त खंत आहे. एकदा काय झालं, घरी मी गेलो आणि आई टी व्ही बघत बसली, तर अचानक मी आल्यानंतर तिनं टी व्ही बंद केला आणि रुसून बसली. म्हटलं काय झालं आई? आई बोलायलाच तयार नाही. वहिनींना विचारलं, आई का बोलत नाही माझ्याशी? आई मी जातोय बोलतोय, नाहीच बोलत आहे, नाहीच बोलत आहे. वहिनी म्हटलं काय नाही, आता तर पिक्चर बघत होत्या. तर राहिलं, म्हटलं काय झालं? तर नंतर कळलं ते कुंकू झालं वैरीमध्ये, तर सगळ्या बायका मिळून मला जाळतात, मारतात. आई म्हणते काय कमवलंस आयुष्यात, शेवटी खाल्लाच ना बायकांच्या हातचा मार. काय गरज होती दुसऱ्याच्या बाईला हात लावायचा? आपलंच लग्न झालंय, काय झालं, दुसऱ्याच्या बाई हिचा पदरवट तिचा पदरवट, याला काय अर्थ आहे? देवाधर्माचे रोल करता येत नाहीत का? आई म्हणलं ते खोटं असतं, तसं करावं लागतं. नाही, याच्या पुढं तसं करायचं नाही. साधेपणा ना आईचा, खूप साधी आपली आई. आजकाल सर बरेच अभिनेते दिग्दर्शनाकडे वळलेत, तर अभिनेत्याने दिग्दर्शन करण्याबाबत तुमचं काय मत आहे का? तुमचा तसा काही विचार आहे का? नाही नाही, ज्याची त्याची आवड आहे, ज्याला त्याला ती उर्मी किती आवडीनं कसं करावं असं वाटतंय, त्याला वाटलं की नाही मला हे करायचं आहे, तर त्यांनी ते करावं. पण मला तर तसं काय वाटत नाही. आपण नगरसेवक सिनेमाचं शूटिंग करत होतो त्या दरम्यान तुम्ही स्टॅनिस्लावस्की यांचं पुस्तक आम्हाला भेट दिला होता आणि तुम्ही सांगितलं होतं आवर्जून की हे पुस्तक केवळ वाचू नका, तर वाचताना ह्या पुस्तकाच्या नोट्स काढा. तर एक अभिनेता म्हणून त्या पुस्तकाचा तुमच्यावर काही प्रभाव किंवा आजच्या नव्या पिढीला तुम्ही काय सांगाल? कॉलेजला होतो, SYला होतो, तेव्हा मला शंकर पाटील नावाचे प्राध्यापक होते. त्यांच्या घरात ते पुस्तक मिळालं. तेव्हा मी इतकं वाचलं, 5-6 वेळा त्याच्या नोट्स काढल्या आणि त्या पुस्तकामुळे मला ॲक्टर म्हणून एक बॅकबोन माझं मिळालं मला. तर मी तेव्हापासून जो म्हणून ह्या क्षेत्रात येतो त्याला पहिले ते पुस्तक गिफ्ट करतो. म्हणजे NCPL आमचं व्हॉइस अँड कल्चरचं शिबिर झालं होतं, तेव्हाच मी 5 पुस्तकं घेतली. ते मग ह्याला दे, त्याला दे. मग मला अशी बरीच आवड आहे की एखादं पुस्तक आवडलं की भालचंद्र नेमाड यांचं, रघुनाथ पठार यांची आता 7 पाटील, अशा 10-10 प्रती घेऊन ठेवतो की मला जे आवडतं मग ते मला गिफ्ट द्यावंसे वाटतं. तसं मी हे तुला पण दिलं हो, हो, हो. होतं. तर असं मी ते बऱ्याच जणांना दिले की बाळकृष्ण शिंदे आमचा मुंबईला आला होता तेव्हा त्याला मी दिलं होतं ते. किंवा आता ते मिळत पण नाही पुस्तक, तर ते खरं पुस्तक काढलं पाहिजे, गव्हर्नमेंटनंच काढलं होतं, फार ग्रेट आहे. कसं असतं की त्या पुस्तकात काय हे तुम्हाला बघता आलं पाहिजे, दिसलं पाहिजे, मग तुम्हाला ते घडवतं. नाही तर काय, निसर्ग ज्याला आवडतो तो निसर्गाच्या डेली बदलाची नोंद ठेवतो.
त्याची पानं फुलं बदलली, त्याची फुलं आली, त्याचा सुगंध आला, त्याचं कमी झालं, यावर्षी फुलं नाही, सगळ्या गोष्टी नोंद करतो कारण त्याला आवड असते. आणि ज्याला आवड नाही तो निसर्ग काय इथून तिथून सारखाच आहे म्हटलं की संपलं म्हणतं. तसं ते पुस्तकाचं आहे. आणि तुम्ही ना कायम सगळ्यांना असं सांगता की कविता वाचा, कविता पाठ करा, म्हणजे ही कविता ऐकव, तुझ्याकडे काही कविता आहेत का, तुझ्या कविता काही पाठ आहेत का, तर त्याचा काय उपयोग होतो कलाकाराला, म्हणजे तुमच्या लेखी? कविता म्हणजे काय इमोशनल बस्ट आउट असतो. कविता म्हणजे स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ इमोशन्स असतात. म्हणजे तुमच्याकडून काहीतरी सात्विक असतं ते लिहितं, ती खरी कविता असते ना. तर नटाला कमी शब्दात जास्त बोलता आलं पाहिजे. उगाच फापट पसारा लावून बोलत बसला तर काय अर्थ नाही. तर त्याची देहबोली आणि कमी शब्दात ॲसिडिक जास्त चांगलं बोलता आलं पाहिजे. तर ते कवितेमुळे येतं. आणि मी मराठीचा विद्यार्थी असल्यामुळं, मला कवितेची आवड असल्यामुळं प्रत्येक रस आहेत समजा 7 रस किंवा 9 रस धरल्या. तर त्या प्रत्येक रसांमधल्या जर कविता तुम्ही पाठ केल्या तर तुम्ही कुठलीही भूमिका करताना तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. तुमचं डिक्शनवर कमांड येते, तुमच्या इमोशनवर कमांड येते, तुमच्या देहबोलीवर कमांड येते. त्यामुळं कविता असल्याशिवाय नट पूर्ण नाही होऊ शकत. त्याला शब्दाचं ज्ञान, एक्सप्रेशनचं ज्ञान असलं पाहिजे. आता कवितेचा विषय निघाला, एखादी कविता तुंबारामधील किंवा असं काही 4 ओळी ऐकवा ना. तुंबारामधले आता चला आता रानात जाऊया, आता डोंगरात जाऊया, तिथे 1 कोंब, 2 कोंब, कोंबच कोंब, एक आपलं झाड त्याची तिथंच होणार वाढ, खरखरीत मायाळू कडा, त्याला झाडाचा पडला वेढा, दगडाचं झाड विशाल, त्यावर झाडाची एक मशाल. झाडाची एक मशाल असं मी नकळत 1980-85ला लिहिलं. आणि आज अख्ख्या जगाची रिक्वायरमेंट आहे, गरज आहे की झाडाची एक मशाल, हिरवी मशालीची गरज आहे. सगळं जग असं निसर्गामुळं वेगळ्या दिशेला चाललं आहे. अशा त्याच्यात ती हिरवी मशाल कसं काय आलं लिहिलं आणि परत ते जगणं सुरू झालं. साऊथ सिनेमाचं जे ग्रँजर किंवा मोठा असा एक लवाजमा आहे, आपण स्क्रीनवर पाहतो, तो आता हिंदीकडे पण आला आहे. म्हणजे हिंदीमध्ये पण बरेच साऊथचं कॉपी आलं आहे किंवा तशा प्रकारचे सिनेमे बनत आहेत. तुम्ही इतक्या वर्षांचा अनुभव घेतला आहे, दाक्षिणात्य सिनेमात तुम्ही काम करताय, तर तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की तितकं ग्रँजर असं मराठीमध्ये कुठली तरी कलाकृती निर्माता म्हणून मी आणायला हवी? कारण तुमच्याकडे इतका दांडगा अनुभव आहे, तुम्ही तशी एखादी कलाकृती लिहिल्या पेलवू शकता असं मला वाटतं. नाही, प्रॉब्लेम काय होतं, तो एक व्यवसाय आहे. व्यवसायात कसं होतं की तुमची इन्व्हेस्टमेंट आणि तुमचं इन्कम याचं जर बॅलन्स असेल तर आपण तो इन्व्हेस्टमेंट करतो. आता मराठीमध्ये 500 कोटीचा फिल्म केला आणि 50 लाख वसूल नाही झाले तर काय करायचं? बरोबर. त्यामुळं असं करणं मुश्किल होतं आणि ज्यांनी ज्यांनी केले खूप प्रयोग तसे फसतात. मराठीचं काय होतं की मराठी लोकच मराठी सिनेमा जास्त बघत नाहीत. महत्त्व दिलं पाहिजे. इतर राज्यांना इतकं महत्त्व दिलं जात नाही आणि याचं एकमेव कारण काय तर व्यवसाय नाही. त्यामुळे हिंदीचा व्यवसाय होतो, आता साऊथच्या चित्रपटीकडे यायला लागले, त्यांचा व्यवसाय होतो. त्याला काही इलाज नाही, तो व्यवसायाचा भाग आहे. त्यामुळं मराठीचं आपण कितीही म्हटलं की मराठीत असं व्हायला पाहिजे, पण मराठीत जर असे चित्रपट चालले तर साऊथवाले पण इथे प्रोड्यूस करतील आणि काम करतील. मग तुम्हाला हे मान्य आहे की मराठी प्रेक्षक मराठी सिनेमापासून थोडासा दूर गेलाय? हो, खूप दूर गेले आणि आता जनरलच सिनेमापासून माणूस याचं कारण काय असेल? पहिल्यापासूनच नाही. मराठीत म्हणजे तमाशा, नाटक ह्या गोष्टी ज्या खूप प्राधान्यानं होत्या 100-150 वर्षापूर्वी. आणि जेव्हा तिकडं सिनेमा सुरू झाल्यानंतर तिकडं फक्त सिनेमाच होता, नाटक एवढं महत्त्व नव्हतं. त्यामुळे सिनेमा ही तिकडची परंपरा झाली. नाटक परंपरेतनं जाऊन आता सिनेमाच्या परंपरेत येऊन पण परत तो हिंदी सिनेमानं जागा घेतली. हिंदी आपल्याला मराठीसारखीच वाटते म्हणून हिंदी सिनेमा बघितले जातात. आता तर OTT प्लॅटफॉर्म आला आहे त्यामुळं परत थिएटरचं महत्त्व हे अपग्रेड होतच राहणार, चालत राहणार. मराठी व्यतिरिक्त बऱ्याच भाषांमध्ये तुम्ही काम केलंय, तर अशी कोणती भाषा म्हणजे दाक्षिणात्य अशी कोणती भाषा आहे जी तुम्हाला खूप जवळची वाटते किंवा लाडकी वाटते? तेलुगूमध्ये मी खूप काम केलं त्यामुळे तेलुगू भाषा मला खूप कळते, समजते. मी जगातल्या कुठल्याही भाषेत डबिंग करू शकतो, बोलू शकतो, एवढा तो त्याची नॅक मला सापडली आहे. नॅक सापडली म्हणजे काय, मी ते मराठीत करून घेतो, माझ्या आईच्या भाषेत करून घेतो आणि मग माझे एक्सप्रेशन बरोबर येते. त्यामुळे मी शब्द फक्त बदलतो, ते शब्द बदलून परत मराठीत बोलणं हे सापडले मला. आता तेलुगूमध्ये ऐकायला आवडेल जे मी मराठीत बोलते. महाराष्ट्रातील गुणी अभिनेत्री नित्यश्री ज्ञानलक्ष्मी हिचं नित्या नॉक्स नावाचं पॉडकास्ट चॅनल सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नित्याश्री ज्ञानलक्ष्मी మంచిగా హీరోయిన్, మంచిగా ఆర్టిస్ట్, మరాఠీలో ఉంది. పాడ్కాస్ట్ ఛానల్ సబ్స్క్రైబ్ చేయండి. అందరికీ
विनंती. थँक्यू. आता तेलुगू सबस्क्रायबर्स माझे वाढतील. कलाकार धार्मिक गोष्टींना महत्त्व देतात. म्हणजे आपण नटेश्वराची पूजा करतो, गणपतीची आराधना करतो, पण तुम्ही यात कधी रमताना दिसत नाही. म्हणजे तुम्ही नास्तिक आहात की काय, म्हणजे नेमकं काय? हे नास्तिक आस्तिकचा वाद हजारो वर्षापासून चाललाय, त्याला काही अर्थ नाही. मुळात आपण पंचमहाभूताला मांडलं पाहिजे, मुळात आपण निसर्गधर्म मांडला पाहिजे आणि त्याच्यानंतर मानव धर्म येतो, त्याच्यानंतर बाकी सगळे धर्म येतात. आणि मग त्याला मनाचे त्याच्या बुद्धीचा खेळ आहे, मनाचा खेळ आहे. ज्याने त्याने तसा खेळावा, ज्याने त्यानं ते हिप्नॉटाईज करावं लोकांना, न करावं, ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. बाकी खरं तर मुळात निसर्ग धर्मच आहे. महाराष्ट्राचे ग्रीन मॅन सयाजी शिंदे यांची पावलं समाजकारणातून राजकारणाकडे कशी वळली? मला अजून समाजकारण काय कळलं नाही, राजकारण काय कळलं नाही. मला माणूस कळतो, मला निसर्ग कळतो आणि मला असं वाटतं की त्याच्यासाठी आपल्याला आपल्या आयुष्यात आपल्याला जे वाटतं ते करण्यासाठी आपण जन्माला आलो आहे. आणि हे करत असताना आपण जन्माला आलो तर देता आला तर लोकांना आनंद द्यावा, जन्माला येऊन आनंद घ्यावा आणि आनंदाने जावं. जाता जाता करताच आल्या गोष्टी चांगल्या तर चांगल्या कराव्यात, एवढंच ह्यालाच म्हणायचं आयुष्य. बाकी सगळं खोटं आहे. नेमकी अशी कोणती घटना घडली की ज्यामुळे तुम्हाला हा निर्णय घ्यावासा वाटला? घटना वगैरे काय नाही. योगायोगाने त्यांनी विचारलं की राजकारणात येतं का? अजितदादांचा माझा चांगला अनुभव होता, त्यांना भेटलो. तुम्ही ते म्हणले या हो, चांगल्या गोष्टी तुम्हाला जे तुमच्या आयुष्यात करायचं ते आपण चांगल्या दुप्पट वेगानं करू. म्हटलं चला ठीक आहे म्हणून करू. त्यामुळे मी काही असं महत्त्वाकांक्षी राजकारणी होणार आहे अशातला अजिबात भाग नाही. मला आयुष्यात काय करायचं ते मला कळलेलं आहे. तर आता ह्याची अजून त्याला सपोर्ट मिळणार आहे तर तो सपोर्ट घ्यायचा, एवढ्यासाठी चालेल. दादा ज्यांच्या तालमीत घडले किंवा ज्या पक्षात त्यांच्यावर संस्कार झाले त्या पक्षात जाण्याचा विचार याच्या आधी आला नाही का? पक्षपेक्षा काय नाही गं, राजकारणात काही नसते. काय सत्तेसाठी सगळेजण काम करत असतात आणि सत्तेवर आल्यानंतर चांगले काम करणारे लोक असले तर जास्त बरं. त्यामुळं ते असं काय हा पक्ष तो पक्ष का म्हणजे काही एकमेकाचे शत्रू नाहीत. ज्या पद्धतीने लोक घेतात ना, काही इंडिया पाकिस्तान किंवा काही युद्ध चाललंय आता, असं काहीच नसतं. ती कधी ह्या पक्षाने त्या पक्षात जातात, त्या पक्षाने त्या. सोय आणि गैरसोय एवढीच खरी असते. ज्याला जे आवडते ते करत असतात. विचारधारा काही नसते. विचारधारा स्वतःची चांगली असली तर बस. नावं विचारधारेची खूप लोक घेत असतात. ह्या धर्माची, ह्याची, ह्या पुस्तकाची, ह्या मोठ्या नेत्याची. विचारधारा माणूस म्हणून तुम्ही स्वतः चांगलं असलं ना तर तुम्ही दुसऱ्याचं वाईट चिंतनेचं वाईट करण्याच्या मागे नसता. ज्या पद्धतीने काही नेते ओरडतात तर भुंकल्यासारखे करतात किंवा हे काही माणूस धर्माला योग्य नाही आहे. त्यामुळे मुळात आपली विचारधारा चांगली असली, आपलं मन चांगलं असलं तर ते राजकारण असो, समाजकारण असो, माणूस असो, मुळात तुम्ही चांगले असला तर मग तुम्हाला सगळं चांगलं दिसतं. पण येत्या विधानसभेला तुमच्या चेहऱ्याचा काही पक्षाला उपयोग मिळेल का? झालं तर चांगले. महाराष्ट्रात बरेच लोक माझ्यावरती त्यांचा विश्वास होता, पण राजकारणाला वाईट समजतात. त्यामुळे त्यांना असं वाटतं की हा वाईट झाला. तर एका रात्री तसं होत नाही. त्यामुळे जे माझ्यावरती प्रेम करणारे जे चाहते आहेत, रसिक आहेत, त्यांनी हा गैरसमज काढावा मनातला की बाबा हा काहीतरी राजकारणात गेला म्हणजे चुकलं. कारण शेवटी डिसिजन राजकारणी लोक घेत असतात. डिसिजन विधानभवनात ठरत असतात. डिसिजन पैसा हा विधानभवनात जमा होतो. तर आपल्याला सिस्टीम जर नीट बघून घ्यायची असेल तर तिथं गेलं पाहिजे, तिथल्या ओळखी करायला पाहिजे आणि त्याच्या थ्रू जास्तीत जास्त चांगलं काम करता आलं पाहिजे. नुसतं लांबून बोलण्यात, टीका टिप्पणी करण्यात काही अर्थ नाही आणि करायचं काहीच नाही, पण दुसऱ्यांना दोष मात्र द्यायच राहायचं. त्या लोकांचा मला खूप राग आहे. भले विचारवंत असो, लेखक असो, कवी असो का काय असो, प्रत्यक्षात तुम्ही या, पडा, त्याच्यात करा. नुसतं बोलण्यात काही अर्थ नाही. तर मी तो प्रयत्न करतोय की इथं पण चांगुलपणा दाखवू शकतो, येऊन पण आपण काय चांगलं करू शकतो आणि प्रयत्न तर करू शकतो. त्याच्यासाठी आलं, बाकी काय. काय अजेंडा घेऊन तुम्ही आला आहात किंवा तुमचं काय आहे? नाही मी काय, मला असं वाटतं की वृक्षप्रसाद योजना एक सुरू झाली पाहिजे. सगळ्या देवळांमध्ये प्रसाद म्हणून जर रोपं द्यायला सुरुवात केली तर ती गोष्ट फार चांगली होईल. किंवा लहान मुलांना जसं शाळेत दाखला घेऊन येतात तेव्हा तुम्ही बी पण घेऊन आला आणि दरवर्षी एकाने एक रोप बनवलं, वर्षभरात त्याने एक रोप बनवायचं. एवढं जरी केलं तरी मोठं काम होईल. तर वृक्षप्रसाद योजना आणि लहान मुलांनी रोपं तयार करणं एवढंच काम करावं असं वाटतं. एवढंच अजेंडा आहे माझा. आणि मला खात्री आहे की राजकीय पक्षात आल्यानंतर तुम्ही समाजातील जे काही प्रॉब्लेम्स किंवा ज्या काही समस्या आहेत त्यांना प्रामाणिकपणे हात घालला आणि लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करा आणि नवीन नवीन योजना आणू शकाल तुम्ही, मला असं वाटतं. आणि तुमच्या या नवीन कारकिर्दीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. सर, आता आपण रॅपिड फायर खेळणार आहोत आणि तुम्हाला खरी उत्तर द्यायची आहेत. झुलवा की सखाराम बाइंडर? नाही असं नाही, दोन्ही नाटकं चांगली. नाही 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 नाही. सखाराम बाइंडर. थिएटर की सिनेमा? सिनेमा. माणूस की झाड? झाड. तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचे स्थान, म्हणजे तुमच्या आयुष्यात कोणाचं महत्त्वाचं स्थान आहे ह्या क्षणी? आधी आई आणि नंतर झाड. अरविंद जगताप की नागराज मंजुळे? अरविंद जगताप. मकरंद अनासपुरे की नागेश भोसले? मकरंद अनासपुरे. आवडते सातारकर
एकनाथ शिंदे की उदयनराजे? उदयनराजे हे माणूस म्हणून काय राजे म्हणून जवळचे आहेत, एकनाथ शिंदे राजकारणी म्हणून जवळचे आहेत. पण जास्त जवळचं कोण आहे? उदयनराजे. राजकारण की अर्थकारण? राजकारण. नेता की अभिनेता? नेता. शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न, शरद पवार की अजित पवार? शरद पवार. काय बात आहे, असं का पण? अजित पवार पण म्हणतील की मला शरद पवारच आवडतं. जे महाराष्ट्रात आपण त्यांना बघितले, नंतर अजित पवारांना बघितले ना, त्यामुळे दोघं ग्रेट आहेत, पण एक नंबरला तेच राहणार ना. त्यांचा असा कुठला गुण आहे जो तुम्हाला भावतो की हे खूप भारी आहे म्हणजे पवार साहेबांचं? आता गुण अवगुणचा माझा काही अभ्यास नाही, पण आपण बघतो की आपल्याला अनुभव पाहिजे ना. मी आयुष्यात एकदा त्यांना भेटलोय आणि अजित पवारांना 4-5दा भेटले, पण एक वय, अनुभव, एवढं लांब छान करिअर करणं हे त्यांनी केलं ना. नंतर अजित पवारांनी केले. तर एक नंबरला शरद पवार, 2 नंबरला अजित पवारच आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं आणि शेवटचं सेगमेंट, अशी कोणती व्यक्ती आयुष्यात जिला तुम्हाला मनापासून थँक्यू म्हणावं असं वाटतं आणि अशी कोणती व्यक्ती जिला तुम्हाला मनापासून सॉरी म्हणावं असं वाटतं? नाही, थँक्यू मला सुनील कुलकर्णींना म्हणावं असं वाटेल, ज्यांनी माझ्या शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना नट म्हणून बघितलं आणि मला न कळत त्यांनी काही चाव्या मारल्या मला, ज्याच्यामुळं माझं तिकडं अट्रॅक्ट होत गेलो आणि मला 10 वर्षांनी कळलं, अरे बापरे, ह्यांच्या डोक्यात होतं की मी नट बनावं असं. त्यामुळे त्यांना आयुष्यात खरंच थँक्यू. ती नाही आहेत आता, पण ती पण आहेतच. सॉरी म्हणायचं झालं तर मी माझ्यासमोर बघितलेला निसर्ग माझ्यासमोर नष्ट होताना बघतोय, मला त्याला सॉरी म्हणावं असं वाटतं की मी सॉरी म्हणतो आणि मी परत माझी चूक मनुष्य जातीच्या वतीनं, आमच्या गावाच्या वतीनं, आमच्या सगळ्यांच्या वतीनं सॉरी म्हणतो की मी परत ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करतो. नक्की. क्या बात आहे सर, मला लई भारी वाटलं तुम्ही इथे आलात. लई म्हणजे लईच भारी वाटलं की सयाजी शिंदे आज नित्या नॉक्सच्या या स्टुडिओमध्ये आले आणि तुम्ही आजचा हा दुसरा एपिसोड आणखी स्पेशल केलात. सो तुमचा जो दांडगा प्रवास आहे इथपर्यंतचा, त्या प्रवासातून आमच्यासारखे नवोदित कलाकारसुद्धा खूप शिकलेत आणि तुम्ही खूप दिले समाजाला. इथून पुढच्या तुमच्या समाजकारणातील प्रवासासाठी आणि राजकीय प्रवासासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मला खात्री आहे की तुमच्याकडून खूप नवीन नवीन कामं घडतील आणि तुम्ही आणखी छान छान गोष्टी समाजाला द्याल. सो थँक्यू सो मच पुन्हा एकदा. आणि माझ्याकडून तुम्हाला एक छोटीशी भेट आहे सर. अरे वा, सन. माझी धाकटी बहीण आहे गौरी, तिचं इंस्टाग्रामवरती स्वतःचं पेज आहे, ती आर्टच्या बऱ्याच गोष्टी बनवत असते. सो तिच्याकडून ही तुम्हाला छोटीशी भेट.